आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। सर्व लाडक्या बहिणींचे मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज म्हणजे 14 जानेवारी 18वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 13 जानेवारीपासून जमा होण्यास सुरुवात झालेली होती। तर आज 14 जानेवारी संध्याकाळी 12 वाजेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 18वा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता पूर्णपणे जमा होणार आहे। तर ब्रेकिंग न्यूज अशी आहे की बहिणींची संक्रांत होणार गोड, बहिणींसाठी आनंदाची बातमी। तर जाणून घेऊया आनंदाची बातमी काय आहे व 18वा हप्ता कसा अकाउंटमध्ये डीबीटी होणार आहे। तर 18वा हप्ता कधी आणि किती? हा 18वा हप्ता डिसेंबर 2024 मध्ये बहुतेक 13 आणि 14 जानेवारीच्या दरम्यान पूर्ण महिलांच्या अकाउंटमध्ये डीबीटी होणार आहे। काल 13 जानेवारीपासून बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये 18वा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता पूर्णपणे डीबीटी झालेला आहे। एकत्रितरित्या 3000 रुपये येण्याची खबर होती, परंतु अद्यापही कोणत्याही महिलाच्या अकाउंटमध्ये जानेवारीचा हप्ता बोनस म्हणून जमा झालेला नाही। फक्त डिसेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे। तर हा हप्ता कुणाला मिळाला आहे? तर ज्या महिलांचे सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत, आधार लिंक आहे, बँक अकाउंट लिंक आहे, फॅमिली डिटेल्स अपडेट आहेत, ज्यांचे नाव यादीत आहे किंवा कोणत्याही तांत्रिक अडथळा नाही, अशा महिलांच्या खात्यात पैसे यशस्वीपणे जमा झालेले आहेत। व्हिडिओमध्ये अशा काही उदाहरणं किंवा स्क्रीनशॉटसुद्धा दाखवलेले आहेत। कुणाला हप्ता मिळाला नाही तर तुम्ही बघू शकता कुणाला हप्ता मिळाला नाही तर आधार किंवा बँक खाते लिंक नसल्यास, कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास, उदाहरणार्थ नावात फरक, वय, फॅमिली स्टेटस, अर्ज रिजेक्ट किंवा पेंडिंग असल्यास, बँक अकाउंट बंद किंवा इनॅक्टिव्ह असल्यास, योजनेचे पात्रता निकष बदल किंवा अपडेट न केल्यास अशा बऱ्याच महिलांचा हप्ता मिळालेला नाही। तुम्ही हे व्हिडिओमध्ये बघू शकता। तर ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये 18वा हप्ता जमा झालेला आहे त्यांनी पेमेंट स्टेटस चेक करावे। तुमच्या अकाउंटमध्ये असा तुम्ही बघू शकता असा मेसेज आलेला असेल अकाउंट क्रेडिट झाल्याचा। तर जर तुम्हाला हे मेसेज बघायचा असेल तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन ॲप्लिकेशन मेड अर्लियर ह्या ऑप्शनवर निवडा, अप्रूव्ह ॲप्लिकेशन निवडा, पेमेंट क्लिक करा। यात हप्त्याची तारीख, रक्कम आणि बँक डिटेल्स डिस्प्ले होणार आहेत, तुम्ही बघू शकता। तर हा असा मेसेज लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये अमाऊंट क्रेडिट झाला आहे म्हणून येईल। तर हा हप्ता कुणाला मिळाला नाही म्हणजे डिसेंबरचा हप्ता बऱ्याच महिलांना, जवळपास 56 लाख महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत। तर का झालेले आहे ते बघून घेऊया। तर हा हप्ता कुणाला मिळणार नाही आणि कारण आधार किंवा बँक खाते लिंक नसल्यास, कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास, उदाहरणार्थ नावात फरक, वयात, फॅमिलीत आणि स्टेटसमध्ये फरक, अर्ज रिजेक्ट किंवा पेंडिंग असल्यास सुद्धा महिलांच्या अकाउंटमध्ये अमाऊंट डीबीटी होणार नाही, तुम्ही बघू शकता। तर ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये 13 जानेवारीला म्हणजे काल 1ही रुपया डीबीटी झालेला नाही त्या महिलांच्या अकाउंटमध्ये आज 14 जानेवारी म्हणजे 14 जानेवारीच्या 12 वाजताच्या अगोदर सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये मनी डीबीटी होईल बँकानुसार ट्रान्सफर। तर पहिल्या स्टेजमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जवळपास पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र अशा स्टेज वाईज मनी डीबीटी होणार आहे, तुम्ही बघू शकता। तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला अजूनही हप्ता डिसेंबरचा आलेला नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, आपण नक्कीच मदत करू।